13वा पुढे सुरू. इकडे हात जोडून उभ्या असणाऱ्या देवराज इंद्राला पाहून रामांनी सुद्धा इंद्रास सांगितले की हे इंद्रा, माझे आज्ञेवरूनच तू माझ्याकरिता युद्धात येते. धरेवर मरून पडलेल्या माझ्या सैन्यातील सर्व वानरांना अमृताचा वर्षाव करून त्वरित जिवंत करावेस. ठीक आहे असे म्हणून इंद्राने अमृताचा वर्षाव करून सर्व वानर सैन्यास जिवंत केले. पूर्वी युद्धात मेलेवर झोपेतून जागे झाल्याप्रमाणेच पूर्वीप्रमाणेच बलवान दिसत होते सर्व वानर. ते आनंदितपणे श्रीरामा समीप आले. मात्र अमृताचा स्पर्श होऊनही तेथे वरणभूमीवर मरून पडलेले राक्षस मात्र जिवंत होऊन उठले नाहीत. मग विभीषण रामांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाला, हे देवा, आपण माझ्यावर अनुग्रह करावा. माझी अशी विनंती आहे की आपण सीतेसह मंगल स्नान करावे. मग उद्या लक्ष्मणासह अलंकृत होऊन सर्वजण अयोध्येस जाऊया. विभीषणाचे वचन ऐकून श्रीरामांनी त्यास प्रत्युत्तर दिले, माझा भाऊ भरत हा अतिशय सुकुमार असून माझा परमभक्तही आहे. जटा आणि वल्कले धारण करून शब्द ब्रह्मात ध्यान लावून तो माझी वाट पाहत आहे. मग त्यासी भेटल्याखेरीज मी कसं बरे अभ्यंग स्नान करून अलंकार वगैरे धारण करू. म्हणून तू आता प्रथम सुग्रीव इत्यादी मुख्य वानरांचा विशेष सत्कार करून तू या वानरांचा सत्कार केलास तर तेही माझा सत्कार होईल, यात संशय नाही. असे राघवानी सांगितल्यावर विभीषणाने तत्काळ त्या वानरांच्या इच्छेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे त्यांच्यावर सोने, रत्ने आणि वस्त्रे यांचा वर्षाव केला. वानरांचे समूह नायक हे ज्याप्रमाणे रत्ने, सोने, वस्त्रे यांनी सन्मानिले गेले आहेत हे पाहिल्यावर रामांनी त्यांचे यथायोग्य अभिनंदन केले आणि वानर श्रेष्ठांना जाण्यासाठी रितसर निरोप दिला. त्यानंतर विभीषणाने आणलेल्या आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या त्या अत्युत्तम पुष्पक नावाच्या विमानी चढले. श्रीराम लाजणाऱ्या आणि यशस्विनी वैदेहीला त्यांनी आपल्या मांडीवर घेतले. महापराक्रमी आणि धनुष्य धारण करणारा लक्ष्मण हा सुद्धा त्यांचे बरोबर विमानात बसला. विमानी बसलेले श्रीराम सर्व वानरराज सुग्रीव, अंगद आणि विभीषण यांना म्हणाले, वानरासह तुम्ही सर्वांनीच उत्तम प्रकारे मित्र कार्य पार पाडले. आता माझ्या अनुज्ञेनेच आपण सर्वजणांनी आपल्या इष्टस्थानी प्रयाण करावे. अरे सुग्रीवा, तू सर्व वानर सेनेसह त्वरित किष्किंधा नगरीत परत जावेस. ए विभीषणा, तू माझा भक्त आहेस. तू लंकेमध्ये स्वतःच्या राज्यात राहा. इंद्रासह देवतागणही तुझ्यावर आक्रमण करण्यास समर्थ असणार नाहीत. मी आता माझ्या पित्याच्या अयोध्यान राजधानीत परत जाऊ इच्छित आहे. श्रीरामांचे असे वचन ऐकून ते सर्व महाबलवान वानर आणि राक्षस राज विभीषण हे सर्व हात जोडून श्रीरामांना म्हणाले, हे रघुत्तमा, तुमचे सोबत आम्ही सुद्धा अयोध्या नगरीस येऊ इच्छितो. हे प्रभो, तुमच्यावर राज्याभिषेक झालेला पाहून आणि कौसल्या मातेस वंदन करून आम्ही आपापल्या नगरी जाऊ. ठीक आहे असे म्हणून श्रीराम म्हणाले, अरे सुग्रीवा, सर्व वानर विभीषण आणि हनुमंत यांना बरोबर घेऊन तू आता लगेच या पुष्पक विमानात आरोहण करावेस. तेव्हा
वानर सेनेसह सुग्रीव आणि अमात्यासह बिभीषण असे सर्वजण त्या दिव्य अशा पुष्पक विमानी आरूढ झाले. ते सर्व आरूढ झालेवर आणि श्रीरामांनी अनुज्ञा दिलेवर कुबेराचे ते उत्तम विमान उड्डाण करून आकाशमार्गे अयोध्येच्या दिशेने निघाले. त्या तेजस्वी विमानी आनंदपूर्वक बसलेले श्रीराम हंसावरून जाणाऱ्या ब्रह्मदेवासारखे शोभू लागले. त्यानंतर तपश्चर्येच्या योगाने प्राप्त झालेले आणि सूर्यबिंबाप्रमाणेच दैदिप्यमान असणारे कुबेराचे विमान आधीच शोभिवंत होते. त्यात लक्ष्मण आणि सीता सोबत श्रीरामांमुळे ते अधिकच शोभिवंत दिसू लागले. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड 13 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.